हां, आपण आलात का मुंबईहून? हो. बरं, काय काम होतं? मला मोडक मॅडमना भेटायचं होतं. पण आपण कोण? मी निखिल शास्त्री. बरं, पण त्या 2 वर्षापूर्वीच रिटायर झाल्यात. आणि त्यातूनही आता स्कूल बंद असल्यामुळे रेकॉर्ड्स मिळणं जरा कठीण आहे. नाही, पण मग घरचा पत्ता वगैरे? नाही, आम्ही अनोळखी माणसाला असे काही पत्ते देऊ शकत नाही. सर, मी रिक्वेस्ट करतो तुम्हाला. माझी सख्खी मावशी आहे ना, जी आईसारखी आहे मला, तिची तब्येत बिघडली आणि मोडक मॅडमची आणि तिची खूप जुनी मैत्री आहे. सो मुंबईत निघत असताना तिने मला अगदी डोळ्यात पाणी आणून सांगितलं होतं की हा निरोप त्यांना दे आणि जमलं तर भेटून जायला सांग म्हणून. तर तिला खूप बरं वाटेल सर, म्हणून पत्ता हवा होता. बरं, एक काम करा, तुम्ही थांबा इथे. मी चेक करतो आणि सांगतो तुम्हाला. थँक्यू सर. ठीक आहे, थँक्स अ लॉट. बस. श्रीराम श्रीराम. मालक, काही लागतोय का अर्थ? नाही रे विष्णू, तुला एवढी पायपीट करायला लावून जोशांकडून ही मोडी लिपीतली पुस्तिका मागवली खरी, पण महादेव दादांनी हे जे काही लिहिलंय त्याचा अर्थ लागत नाहीये. अक्षर खराब तर नसेल त्यांचं? गप्प बैस मूर्खा. नाही लागत. अरे, महादेव दादाचं अक्षर सुरेख रांगोळी काढल्यासारखं होतं. माझं जे काही अक्षर आहे ती महादेव दादाचीच कृपा. त्यांनी माझ्या हातावर फटके मारून मारून माझ्या अक्षरांना वळण लावलं, नाही तर कोंबडीचे पायच निघायचे. पण मग मला याचा अर्थ का नाही लागत आहे तेच कळत नाहीये. मोडी लिपीतल्या या पुस्तकाशी मी अक्षर जुळवण्याचा प्रयत्न करतोय, पण महादेव दादांनी हे जे काही लिहिलंय छे, ते अगम्यच आहे. हे मोडी लिपीत नसेलच बहुतेक. तसं जर असेल तर मग दादानी हे नेमकं काय लिहिलंय? हॅलो. या, हू इज दिस? सुलेखा. निखिल? हां, बोल ग. अरे काय, कुठे आहेस तू? फोनही करत नाहीस, फोन उचलतही नाहीस. अगं, रेंज नसते ना इथे, त्यामुळे. इथे म्हणजे कुठे रे? रायगड. अगं, रायगडावर आलोय ना मी. अच्छा, रायगडला का? बरं झालं आत्ता तरी रेंज मिळाली. हो. हा, अगं, खालती आलो मी गावात. तुझं काही काम होतं का? काही नाही रे, सहजच फोन केला. आणि आता काम असल्याशिवाय मी फोन करायचा नाही का निखिल? हॅलो. 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 अगं, तुझा आवाज क्रॅक होतोय सुलेखा. हॅलो. हॅलो. नाही निखिल, मला तुझं म्हणणं स्पष्ट ऐकू येत आहे. हॅलो. अगं, आय थिंक नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे, आपण नंतर बोलूयात का? हॅलो. 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 हॅलो निखिल.
आई मी बाजारात जाऊन येते. काही आणायचं आहे का? नाही अगं, कालच घरातलं सामान भरलंय. पण हो, मी काल जिरं विसरले होते यादीत. जरा 100 ग्रॅम जिरं तेवढं घेऊन ये. हो घेऊन येईन. बरं येताना स्टेशन जवळच्या गणपतीच्या देवळात जाऊन येते मी. तर मी अगं शुभ्रा, मी तुला किती वेळा सांगितलंय अशा लहान सहान गोष्टींसाठी परवानगी विचारायची नाही. परवानगी नाही हो. यायला उशीर झाला तर तुम्ही काळजी कराल ना? नाही काय हरकत नाही, जाऊन ये तू. पण हे बघ, बस 20च्या फंदात पडू नको, सरळ रिक्षा करून ये. पैसे आहेत ना? आहेत. हा, रस्ते नीट लक्षात आहेत? हो हो काळजी करू नका. नीट जागा. हा, आणि हे बघ, आई हा जेवायला काय? तुम्ही फक्त तेवढंच बघा. दिवसभर झोपा काढायच्या आणि मग बडबडायचं तरी नाही तर हादडायचं तरी. हे काय? तू आता उगाच माझं प्रगती पुस्तक बनवायला घेऊ नकोस. प्रगती असेल तर पुस्तक बनवणार ना. इकडे सगळी अधोगतीच आहे. त्या योगाच्या क्लासला जात होतीस तेही बंद करून टाकलं. जाईन का बाबा, उद्यापासून जाईन. नाही पुढच्या महिन्यापासून जाईन. आला आला तुझा पुढचा महिना आला. शुभ्राकडे बघ, सकाळी 6ला दिवस सुरू होतो तिचा. रात्री 12 शिवाय झोपत नाही पोर. घरातली सगळी कामं, सगळ्यांना काय हवं नको ते बघणं, आणि शिवाय गाण्याचा रियाज करत असते. आई काय आहे ना, देवाने ना जगात वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी बनवून ठेवलेले आहेत. जर मुंगी नसती ना तर हत्तीच्या मोठेपणाला काही अर्थ नव्हता. तसंच जर गोगलगाय नसती तर चित्त्याच्या वेगाला कोण विचारणार होतं? त्याचप्रमाणे बास बास, तुझ्याशी बोलणं म्हणजे ना गाढवासमोर गीता वाचण्यासारखं आहे. माझं चुकलं. आता याच्या पुढे तुला काहीही बोलणार नाही. शाबास, उशिरा का होईना पण तुला कळलंय. कळलंय हो, कळलंय. भिंतीवर डोकं आपटून काही उपयोग नसतो. आपलंच डोकं फुटतं. चांगलं कळलंय मला. बघ आई, माझ्यामुळे आज तुला केवढ्या मोठ्या सत्याचा साक्षात्कार झालाय. तू माझे आभार मानले पाहिजेस. मी तुला एवढं ज्ञान दिलं ना. माझ्यासाठी कोकमाचं सरबत आणता. एक अशी लगवून दे ना. काहीच वाटत नाही का ग तुला? दुसरी कोणी मुलगी असती तर उठून घरातली 4 कामं केली असती. आई मी कामं करत नव्हते. हा आई नव्हते करत. शुभ्रा आल्यापासून एका कामाला मला हात लावू देत नाहीये ती. तो तिचा चांगुलपणा झाला म्हणून तुला काही कळत नाही? आता सुद्धा दुपारची गेलीये मार्केटमध्ये. तू जरा गेली असतीस तर. एक मिनिट, शुभ्रा मार्केटला गेलीये? मग बघ बाई, माझ्या लक्षातच आलं नाही. तुझा मोबाईल तरी द्यायला हवा होता तिच्याकडे. कुठे रस्ता चुकली बिकली तर. आता आधीला सांगते, आधी एक मोबाईल घेऊन दे तिला म्हणून. आई शुभ्रा नक्की मार्केटमध्येच गेलीये ना? हो का? नाही, मला ती बाळकाकाच्या ऑफिसचा पत्ता विचारत होती म्हणून. येस, माझं इथे येणं तुम्हाला आवडलं नसेल, पण माझं इथे येणं गरजेचं होतं. त्या दिवशी तुम्ही घरी आला होता आणि आदिनाथ येता क्षणीच तुम्ही निघून गेलात. त्यांच्याशी एक शब्दही बोलला नाहीत तुम्ही. मी कुणाशी बोलायचं आणि कुणाशी बोलायचं नाही हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे. आदिनाथांना खूप खूप त्रास झाला या गोष्टीचा. म्हणजे तुम्ही त्यांच्याशी संबंध तोडले. संबंध त्यांनी तोडलेत, मी नाही. आणि हे सगळं बोलण्यासाठी त्यानं तुला इथे पाठवलं असेल तर तो माझ्या मनातून अजून उतरलाय. त्याची स्वतःची हिंमत नाही इथे येऊन माफी मागायची आणि आता तुला पाठवलंय रद्दबदली करायला. असं नाहीये काका.
मी इथे आले ते कोणालाच माहित नाही. इथे येण्यासाठी मी आईंशी खोटं बोलण्याचा पाप केलंय आणि त्याचा माझ्या मनाला खूप त्रास होतोय. पण तुमच्या अबोल्यामुळे आदिनाथांना जो त्रास झालाय त्याच्या तुलनेत माझा त्रास काहीच नाही. ते इथे तुमच्या ऑफिसमध्ये सुद्धा आले होते तुमची माफी मागायला, पण तुम्ही त्यांना बाहेरच्या बाहेरच घालून दिलं. भेटलाही नाहीत तुम्ही त्यांना. हो, मी कामात होतो तेव्हा, आणि आज सुद्धा खूप कामं आहेत मला. आय एम सॉरी काका, पण फार वेळ नाही घेणार मी तुमचा. फक्त एकच सांगते, कुठलीही बायको आपल्या नवऱ्याच्या डोळ्यात पाणी नाही बघू शकत. आणि मीही नाही. तुम्ही आदिनाथांशी बोलणं टाकलं, याचा त्यांना खूप त्रास झालाय. पण ती जखम कोणासमोर ते उघडी करत नाहीत. पण एकटे असले ना किती भळभळते. खरं सांगायचं झालं तर जे काही झालं त्यात आदिनाथांपेक्षा सर्वात जास्त चूक माझी आहे काका. आमच्या निर्णयाचा सर्वांनाच त्रास झालाय. तुम्हाला जी काही शिक्षा द्यायची आहे ना ती तुम्ही द्या काका, पण ती मला द्या. पण आदिनाथांना आपल्यापासून दूर करू नका. त्यांना तुम्ही लहानाचं मोठं केलंय, बोट धरून चालायला शिकवलंय. सॉरी. तुम्ही त्यांना घडवलंय, त्यांच्यावर प्रेम केलंय. त्यांना आपल्यापासून दूर करू नका. माझा हवा तो अपमान करा काका, मी हसत हसत सहन करेन. पण आदिनाथांना जवळ घ्या, एकदा जवळ घ्या. तुमच्या मनाविरुद्ध मी तुमची सून झाले, पण सून ही मुलीसारखी असते. तुमच्या या मुलीला एक भीक घाला काका. हात जोडते मी तुमच्या पुढे. त्रास मला सुद्धा झालाय. निखिलपेक्षा जास्त प्रेम मी आधीवर केलं, तो माझ्याशी असा वागतो. असा राग आला होता ना आधीचा. आयुष्यात पुन्हा तोंड बघायचं नाही त्याचं, असं ठरवलं होतं मी. आदिनाथ असं का वागला हे कधीच कळणार नाही मला, असं वाटलं होतं. पण आता मला कळतंय थोडं थोडं. आमची कुसुमताई म्हणते तू जादूटोणा केलाय साधी. खरंय, तुला येतो जादूटोणा करता. तुला येतो जादूटोणा करता. तुझ्या
चांगुलपणानं, तुझ्या मोकळेपणानं, तुझ्यासारखी दुसरी कुठलीही मुलगी असती ना नसती आली इथे. अगदी सुलेखा सुद्धा नाही. इतरांचं काय सांगू काका, पण आदिनाथांच्या सुखासाठी मी काहीही करू शकते. काही. ठीक आहे, जा सांग तुझ्या नवऱ्याला. फोन करेन मी त्याला. बोलेन मी त्याच्याशी. थँक्यू काका. थँक्यू. मला सुद्धा खूप कठीण होतं त्याच्यापासून असं स्वतःला तोडून राहणं. जखम माझी सुद्धा बळबळते. येऊ मी? अरे तू काही घेतलंच नाहीस म्हणजे मी सुद्धा ऑफर नाही केलं काही. पहिल्यांदाच आलीस माझ्याकडे आणि जे हवं होतं ते सगळं मिळालं काका. आता आणखी काय मागू? येते मी. Yeah, who is this? सुलेखा. Yeah, who is this? सुलेखा. कुठे आहेस तू? रायगड. अगं रायगडावर आलोय ना मी. कुठे आहेस तू? रायगड. अगं रायगडावर आलोय ना मी. कुठे आहेस तू? अगं रायगडावर आलोय ना मी. रायगड. अगं रायगडावर आलोय ना मी. कुठे आहेस तू? रायगड. 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 रायगडावर गेलायस तू? हो. कोणाला फसवतोयस? देवही फसवू शकला नाही मला निखिल. एकदा फसवून मारलं त्याने, पण परत आले. तू पुण्यात आहेस. माझ्या शाळेत गेला होतास. काय गरज आहे तुला हे सगळं करायची? हा निखिल, काय गरज आहे तुला? का असं वागतोयस? तू जवळचा होतास. शास्त्री आडनाव आहे नाही का तुझं? काय करणार? माझी इच्छा नाहीये रे, पण आता पर्यायही नाहीये. निखिल शास्त्री.